पावभाजी तर सगळ्यांनाच आवडते, पण ती फक्त बाहेरची छान असते असं वाटतं का तुम्हाला? आज मी तुम्हाला शिकवते घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची, तेही तुमच्या आवडत्या भाज्या वापरून। सगळ्यात आधी भाज्या शिजवून घेऊयात। तर यासाठी आधी कुकरमध्ये चमचाभर तेल घेऊया, त्यात अगदी थोडंसं जिरं आणि आपल्या आवडीच्या भाज्या घालून घेऊयात। मी आज बटाटा, गाजर आणि ताजा हिरवा वाटाणा वापरत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फ्लावर म्हणजेच फुलकोबी सुद्धा वापरू शकता। थोडीशी टँगी चव येण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील यात घालत आहे। आणि अगदी बाहेरच्या भाजीसारखा रंग येण्यासाठी थोडंसं बीट, ह्याऐवजी तुम्ही फूड ग्रेड कलरचा देखील वापर करू शकता। तुम्हाला कलरचा उपयोग करायचा नसेल तर बीट हा चांगला ऑप्शन आहे। आता ह्या कुकरमध्ये जाईल थोडंसं मीठ आणि भाज्या बुडतील एवढं पाणी। आता कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर आपण 4 शिट्ट्या काढून घेऊयात। कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत। मी इथे इलेक्ट्रिक ब्लेंडर वापरते, कारण मला या भाज्या पूर्णपणे बारीक आणि मिक्स झालेल्या हव्या आहेत। तुम्ही या जागी मॅशरचा देखील उपयोग करू शकता। आता आपल्या स्ट्रीट स्टाईल भाजीला सुरुवात करूयात। गॅसवर एक कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये मी टाकते खूप सारं बटर, आणि हे बटर जळू नये म्हणून थोडंसं तेल। ह्यात जाईल भरपूर प्रमाणात बारीक चिरलेला कांदा, कांदा छान मऊ होईपर्यंत परतूया। कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतला की त्यात जाईल बारीक चिरलेली शिमला मिरची। शिमला मिरची देखील थोडीशी मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आता आपल्याला पाहिजे आलं लसूण। मी इथे ठेचलेलं आलं लसूण वापरते, तुम्ही आलं लसूण पेस्ट देखील वापरू शकता। आता वेळ आहे मसाले ॲड करण्याची। आज आपण जास्त मसाले वापरणार नाही आहोत। आज आपण फक्त लाल मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट, कोणताही पावभाजी मसाला आणि जिरेपूड वापरणार आहोत। हे सगळे मसाले आपण छान मिक्स करून घेऊयात। मसाला कोरडा होतोय असं जाणवत असेल तर थोडंसं पाणी मिक्स करा। ह्या तयार मसाल्यामध्ये आता बारीक केलेल्या भाज्या घालूयात आणि बस, यापेक्षा जास्त काहीही नाहीये। इतकं सोपं आहे। आता ही भाजी छान मिक्स करून मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। लक्षात ठेवा, आपण भाज्या शिजवताना देखील मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानुसार परत मीठ घाला।
मी यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालते आहे, त्यामुळे भाजी छान दिसते. भाजी एवढी सुंदर आणि पाव साधे. चला मसाला पाव बनवूयात. यासाठी मी तव्यावर बटर घेते आहे. बटर छान पसरवून घ्यायचे. ह्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार भाजी घालून यामध्ये छान पाव भाजून घ्यायचेत. पाव आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी चांगले भाजू द्या. आणि बघा मसाला पाव देखील सोपे होते ना. चला आता प्लेटिंग करून घेऊया. गरम भाजी, त्यामध्ये बटर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मसाला पाव. आणि तयार आहे तुमची स्ट्रीट स्टाईल पावभाजी घरच्या घरी.